शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये मोर्चा आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरता हा मोर्चा आहे। आमदार रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक इथल्या मुंबई नाकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। एका आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याचं कळतंय। लागवी अगदी खरं, गेल्या 4 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे खरं तर ते नाशिकमध्ये सुरू आहे। यामधील आदिवासी विद्यार्थी जो आहे राहुल पावरा याची प्रकृती देखील खालावलेली आहे। नाशिकच्या ईदगाह मैदान या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे। आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी तसेच सर्पदंशाने ज्या आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्या पीडित कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपये आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी खरं तर हे जे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे। आणि हे 4 दिवसांपासून त्याचं उपोषण सुरू असल्याने त्या विद्यार्थीची राहुल पवारांची जी प्रकृती आहे ती खालवलेली। या आंदोलनाच्या ठिकाणी रोहित पवार देखील भेट देण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा जो मोर्चा आहे तो काढण्यात येणार। या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर बगरे यांच्यासह आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहण्याची जी शक्यता आहे ती वर्तविण्यात येत आहे। नाशिकच्या मुंबई नाकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि एकूणच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या संदर्भात चर्चा देखील केली जाणार असल्याची जी माहिती ती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आलेली। अगदी या सगळ्या प्रकरणी आता नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून मोर्चा देखील काढला जाणार आहे। रोहित पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याचं कळतंय। महेश, अगदी खरं आहे। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा आज मोर्चा आहे आणि मुंबई नाकापासून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असणारे या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर खासदार भास्कर बगरे हे देखील उपस्थित राहणार आहे। मुंबई नाकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्न जे आहे ते मार्गी लागावे यासाठी जे आंदोलन आहे ते बाईक रॅली जी आहे ती या माध्यमातून काढण्यात येणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाचा जो आहे तो समारोप केला जाणार। त्यामुळे आज रोहित पवार जर या मोर्चाला उपस्थित राहिले तर नेमके ते आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।